सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत डॉक्टर ज्योती चिंचणीकर लिखित मंत्रोत्तम नाना या त्यांच्या कादंबरीवर आधारित सौ मीनाक्षीताई देशमुख लिखित नाना फडणवीस ही लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. काल आपण बघितलं की गंगाबाईंना तीर्थ न देता पार्वतीबाईंनी ते तुळशीच्या रोपात टाकलं आणि तुळशीचं रोप मुळापासून जळून गेलं. पुढे बघूया. गंगाबाईंना सारखं पित्त होऊन वरचेवर उलट्या होत होत्या, म्हणून वैद्यानं दिलेली मात्रा पार्वतीबाईंनी स्वतः उगाळून झाकून ठेवली आणि काही कामानिमित्त आत गेल्या. नंतर ती मात्रा गंगाबाईला द्यायला गेल्या तर जरा विचित्र वास आला. सावधगिरी म्हणून त्यांनी आपल्या दासीला थोडी मात्रा घ्यायला लावली. बिचारी दिवसभर जुलाब आणि उलट्यांनी अर्धमेली झाली. गंगाबाई जीव मुठीत धरून आला दिवस काढत होत्या. कोण विश्वासू कोण फितूर समजतच नव्हतं. शेवटी परशुराम भाऊंनी आपल्या विश्वासू माणसाकरवी राघोबा दादांबरोबर स्वारीत असलेल्या नानांना पत्र पाठवलं आणि इकडे होत असलेल्या घटना कळवल्या. काय करता येईल ते पाहावं असं विचारलं. अलीकडे रावजी फारसे बाहेर जात नसत. कैलासवासी माधवराव आणि रमाबाईंचा रामजीवर फार जीव. मरताना नारायणरावांचीही अशी सेवा करण्याचं बजावलं होतं. रामजीनंही तसं वचन दिलं होतं. पण नारायणरावांच्या खुनाच्या दिवशी दुपारी तो घरी गेला असताना हा प्रकार घडला. एवढा तरुणाबांड पेशवा बळी गेला आणि मी म्हातारा विधवा गंगाबाईचं पांढरं कपाळ बघायला जिवंत राहिलो याचंच त्याला फार वाईट वाटत होतं. दिवसच्या दिवस एक शब्दही न बोलता तसाच बसून राही. आजही तसाच बसला असताना त्याची बायको येऊन म्हणाली, अहो तुळोजी पवारची बायको रखमा तुम्हाला काहीतरी द्यायला आली आहे, तिची भेट घ्या. रखमा अगदी साधी सरळ सात्विक, तुळोजींच्या अगदी विरुद्ध. रखमा म्हणाली, रामजी दादा, आमची एक जवळची नातलगबाई गंगाबाईकडे चाकरी करत आहे. तिथे घडणाऱ्या साऱ्या घटना मला सांगत असते. एवढी गादीची मालकीण लहान वयात विधवा होऊन बसली, त्यात ती गर्भवती आहे. तिचा गर्भ पाडण्यासाठी आनंदीबाई सारख्या खटपट करतायत. सारखे त्यांना काही ना काही, कधी अन्नातून कधी औषध म्हणून, कधी कशात त्यांना खायला घालायचं, असले उद्योग चालू असतात. कोण कसं करतं याचा पत्ता लागत नाही. बरं झालं रखमा तू सांगितलंस. मी आजच बाईसाहेबांकडे कामावर हजर होतो. आणि दादा असं म्हणून रखमाने एक लखोटा काढून रामजींच्या हाती दिला. काय आहे ते मला माहीत नाही, पण स्वारीवर जायच्या आदल्या रात्री माझ्या मालकाचे भिंतीत खाच करून हा लखोटा त्याने ठेवला होता. वर पुन्हा लिंपून भिंत सारखी केली. श्रीमंतांना मारणारे गार्दी आमच्याकडे सारखे येत होतेस. त्यांनीच कुणीतरी हा कागद दिला असेल म्हणून तुम्हाला दाखवायला आणला. अगं पण तुझा मालक तुळोजी तुला मारेल की? एवढ्या सोन्यासारख्या श्रीमंतांचा जीव घेणाऱ्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळायलाच हवी ना. बरं बरं जा तू, हा कागद राहू दे माझ्याकडे. रामजी रात्रभर त्या लखोट्याचा विचार करत होता. त्याला स्वतःला वाचता येत नव्हतं. लखोटा नक्कीच महत्त्वाचा असावा. नाना फडणवीसांना दाखवावा तर. ते मोहिमेवर गेलेले, कुणाकडे जावं? आणि त्याला अचानक श्रीमंत माधवरावांचे शब्द आठवले. म्हणाले होते, रामजी, वेळ प्रसंगी डोळे मिटून विश्वास ठेवणारी दोनच माणसे आहेत, एक नाना फडणवीस आणि दुसरे रामशास्त्री. दुसऱ्या दिवशी सकाळीच रामशास्त्री प्रभुण्यांच्या वाड्यावर गेला. रामजीला पाहून शास्त्री बुवा म्हणाले, एवढ्या सकाळी काय काम काढलंस? ये बैस. नको, थोडं खाजगी काम आहे. इकडे तिकडे पाहत रामजी म्हणाला. शास्त्रीजींनी त्याला आतल्या बाजूला घेऊन गेले. बोल, काय काम आहे रे? त्याने तो लखोटा त्यांच्याकडे देत म्हणाला, बघा बरं हा कामाचा आहे का? रामशास्त्री तो कागद वाचता वाचता गंभीर झाले. हाताला कंप सुटला. विचारलं, कुठे मिळाला? तुळोजी पवारकडे होता.
त्याने भिंतीत चिणून ठेवताना त्याच्या बायकोनं पाहिलं होतं. तो स्वारीवर गेला असल्यामुळे त्याच्या बायकोनं काढून मला आणून दिला. रामशास्त्रींच्या अंगाला घाम फुटला. थोडं शांत झाल्यावर रामजीच्या पाठीवर हात ठेवून म्हणाले, तू फार मोठं काम केलं आहेस. ही चिठ्ठी खुद्द राघोबांची आहे, गारद्यांना लिहून दिलेली, खुनाच्या कटाचा सर्वात मोठा पुरावा. आता मी बघतो काय करायचं ते. तू याविषयी कोणाजवळही बोलू नकोस. बर, म्हणून रामजी बाहेर पडला. अमृतराव पेशवाईची वस्त्र घेऊन आळेगावी आले. राघोबांनी विधीपूर्वक वस्त्र स्वीकारण्याचा कार्यक्रम केला. आनंदीबाईंना आभाळ ठेंगणं झालं. गेल्या कित्येक वर्षांची पेशवेपद मिळवण्याची मनीषा पूर्ण झाली. आता पेशवेपदाच्या मानाच्या गादीवर एकदाचा कधी बसतो असं त्यांना झालं होतं. दुसऱ्या दिवशी छावणीत असलेल्या सर्व सरदारांचा दरबार भरवला. रीतीप्रमाणे मध्यभागी पेशव्यांचं आसन, उजवीकडे बापू, तर नंतर नाना, डावीकडे चिंतो विठ्ठल, त्र्यंबकराव, नंतर सारे सरदार, अगदी सुमेर सिंग, खरग सिंग सह सर्वजण उपस्थित होते. एका बाजूच्या चिकाच्या पडद्या आड आनंदीबाई बसल्या होत्या. बा अदब, बा मुलाहिज, होशियार अशी ललकारी घुमली आणि छावणीच्या दारातून राघोबांनी प्रवेश केला. चिकाच्या पडद्याकडे एक नजर टाकली. आसनस्थ झाले. सर्वप्रथम बापूंनी उठून अभिनंदन केलं. त्यांना मानाचा मुजरा केला. नाना आणि इतरांनी त्यांचं अनुकरण केलं. एवढ्यात द्वारपालने बाहेर शास्त्री आल्याची वर्दी दिली. पाठव त्यांना आत. रामशास्त्री आत आले. त्यांनी भरलेल्या दरबारावर नजर टाकली. धीमी पावलं टाकत पेशव्यांच्या समोर येऊन मुजरा केला. राघोबा दादा म्हणाले, आमचा हा पहिलाच दरबार छावणीत भरवावा लागला. येथे कारभारी, सेनापती, फडणवीस आहेतच. न्यायाधीशांचं आसन मोकळं होतं. आता तुम्ही आल्यानं शोभा आली. बसा, आसन ग्रहण करा. काही किरकोळ कामाचे उपचार पार पडले. दरबार संपणार तोच रामशास्त्री उभे राहत म्हणाले, थांबा, मला काही सांगायचं आहे. राघोबा चमकले. सारा दरबार रामशास्त्रींच्याकडे पाहू लागला. अगदी आश्चर्याने. शास्त्री म्हणाले, श्रीमंत नारायणराव पेशव्यांच्या विरुद्ध कट करून भर दिवसा शनिवार वाड्यात खून करण्यात आला. या अपराधाचा निवाडा दरबारात होणं आवश्यक आहे. पडद्याआडून आनंदीबाई म्हणाल्या, शास्त्री बुवा, कसला कट? गारद्यांकडून नारायणराव मारले गेले. बाईसाहेब, याला काही पुरावा? आम्ही सांगतो, हाच पुरावा. आणि शास्त्री बुवा, कट केला याचा पुरावा तुमच्याकडे आहे का? रामशास्त्री म्हणाले, आहे. त्याने अंगरख्यातून तो लखोटा काढून नानांच्या हवाली केला. नानांनी वाचून बापूंकडे आणि बापूंनी राघोबांकडे दिला. रामशास्त्रींनी राघोबांना विचारलं, हा लेख आपल्या हस्ताक्षरातला असल्याचं नाकारता का? प्रत्यक्ष आपणच गारद्यांना लिहून दिलेली चिठ्ठी पाहून राघोबांना कापरं भरलं. चेहरा पांढरा फटक पडला. कसे बसे म्हणाले, ही चिठ्ठी माझी आहे हे खरं, पण शास्त्रीजी म्हणाले, म्हणजे कट केला गेला हे खरं? आनंदीबाई न राहून पडदा बाजूला सारून बाहेर आल्या. तेवढ्यात राघोबा म्हणाले, मी फक्त नारायणास धरावं एवढाच आदेश दिला होता. यात ध समा कोणी केला मला माहीत नाही. कोणी केला हे कदाचित तुम्हाला माहीत नसेलही, पण आपल्याच महालात आपल्या उपस्थितीत श्रीमंतांचा खून झाला हे सत्य नाकारता येत नाही. रामशास्त्रींच्या स्पष्टोक्तीमुळे दरबारात शांतता पसरली. सुमेर सिंग, खरग सिंग, तुळोजी पवार, महम्मद युसूफ घाबरून एकमेकांच्या तोंडाकडे पाहत गप्प बसले. राघोबा दादा म्हणाले, मला कैदेतून सुटण्यासाठी काहीतरी हालचाल करणं भाग होतं. त्यासाठी नारायणरावास धरण्याचा कट मी केला. प्रत्यक्ष कार्यवाही तो गारद्यांकडून मारला गेला. झाल्या प्रसंगाचा थोडाफार दोष माझ्याकडे येतोच, त्यासाठी प्रायश्चित्त सांगावे. रामशास्त्रींनी सर्व दरबारावर नजर फिरवली. राघोबांच्या डोळ्याला डोळा भिडवीत म्हणाले, मी रामशास्त्री प्रभूणे
पेशव्यांचा मुख्य न्यायाधीश माझ्या निस्पृह बुद्धीला साक्षी ठेवून निर्णय देतो की पुतण्याच्या वधातील आपला सहभाग स्पष्ट झाला असून आपण अपराधी सिद्ध झाला आहात आणि या अपराधाला एकच प्रायश्चित्त, देहांताचं. रामशास्त्रींचं ते अलौकिक धारिष्ट्य पाहून सारा दरबार अवाक झाला. आनंदीबाई ओरडून म्हणाल्या, शास्त्री बुवा, तुम्ही शुद्धीवर आहात का? कोणापुढे बोलत आहात? राघोबाकडे पाहत म्हणाल्या, हो, या शास्त्रीला पकडून एखाद्या किल्ल्यावर ठेवा. किल्ल्यात खितपत पडला म्हणजे याची बुद्धी ठिकाणावर येईल. राघोबांनी सुमेरसिंग, खरकसिंगला आवाज दिला. ते दोघेही शास्त्रीजींकडे जाऊ लागले. साऱ्यांचे श्वास रोखले गेले. एवढ्यात त्र्यंबक मामा उठून नजरेच्या जरबेने सुमेरसिंग आणि खरकसिंगास मागे होण्यास खुणावले. दोघेही मागे सरकले. मामा म्हणाले, दादासाहेब, शास्त्रीजींना पकडण्याचा परिणाम बरा होणार नाही. संतापून राघोबा दादा काही बोलणार तोच नाना फडणवीस उभे राहत म्हणाले, दादासाहेब, माझी एक विनंती आहे. शत्रू तोंडावर आहे. अशा वेळी आपसातील दुहीला आमंत्रण देणं ठीक नाही. ही मोहीम पूर्ण झाल्यावर पाहता येईल. बापू म्हणाले, नानांचं बोलणं योग्य आहे. राघोबा दादांना हायसं वाटलं. ते संमतीदर्शक काही बोलणार तोच रामशास्त्री म्हणाले, यानंतर मी न्यायाधीश म्हणून काम करू शकत नाही. या समयापासून सेवेतून स्वतःला मुक्त समजत आहे. आणि तडक ते दालनातून निघून गेले. आपल्या तंबूत बसून नाना घरगुती पत्र वगैरे लिहिण्यात मग्न असतानाच सखाराम बापू आत आले. स्वतः सखाराम बापू आपल्याकडे आलेले पाहून नानांना आश्चर्य वाटलं. त्यांना पाहून आदराने उभे राहत नाना म्हणाले, या बापू, बसा. नानांनी केशवला बाहेर दाराजवळ उभं राहण्यास सांगितलं आणि कोणालाही आत न सोडण्याची आज्ञा दिली. बापू हलक्या आवाजात म्हणाले, काही दिवसांपासून माझ्या मनात विचार येतच होता. परवा रामशास्त्रींच्या धारिष्ट्यानंतर पक्का झाला. कसला विचार? छत्रपतींनी या हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यापासून कधी घडला नाही असा प्रकार दादासाहेबांनी अधिकाराच्या लालसेनं घडवला. शास्त्रीजींनी पुराव्यानिशी सिद्ध केला असताना आपण पेशव्यांचे कारभारी, फडणवीस, सेनापती जर असेच गप्प बसलो तर आपणही गुन्हेगार ठरतो. उद्या इतिहासात आपली नोंद या अपराधाचे साक्षीदार अशीच होईल. बापू मनापासून बोलत आहेत असं वाटत असलं तरी विशेष प्रतिक्रिया न देता नानांनी विचारलं, मग काय करावं म्हणता? याचा विरोध झालाच पाहिजे. तोच कसा करता येईल यावर विचारविनिमय करण्यासाठी तुमच्याकडे आलो. बापू खरोखरच मनापासून बोलत आहेत की आपल्याकडून काही विरुद्ध कट चालू आहे का याचा अंदाज घेत आहेत हे नानांना समजेना. त्यांनी गुळमुळीत उत्तर दिलं. आपल्याबद्दल नानांच्या मनात संशय आहे हे बापूंच्या लक्षात आलं. काही न बोलता त्यांनी निरोप घेतला. रात्री नानांनी त्र्यंबकराव मामांकडे जाऊन सगळी हकीकत सांगितल्यावर पेठे म्हणाले, बापूंच्या मनात खरोखरच विरोध करण्याचा आहे. माझ्याजवळही असंच बोलले आहे. बापू आपल्या बाजूने आहेत म्हटल्यावर नानांना खूप बरं वाटलं. त्र्यंबकराव आणि बापूंनी पुरंदरे आणि रास्ते यांनाही आपल्या अनुकूल असण्याची खात्री करून घेतली. आळेगावचा मुक्काम हल्ला की काहीतरी कारण काढून बापूंनी पुण्यात जावं. नंतर काही दिवसांनी नानाही पुण्यात जातील असा सर्वानुमते बेत ठरला. फौजा बेदरकडे निघाल्या. नळदुर्गला मुक्काम पडला. सर्व सरदारांच्या राजनिष्ठेच्या शक्ता झाल्या. नाना तर सतत राघोबांच्या सान्निध्यातच राहत असल्यामुळे नानांविषयींचा गैरसमज दूर होऊन त्यांच्या निष्ठेबद्दल राघोबांची खात्री पटली. फौजा बेदरकडे निघाले आहेत आणि अचानक बापूंची तब्येत बिघडली. त्यांना चालण्याचाही त्रास होऊ लागला. तंबूत राहणे मानवेना. आता यापुढे काय होतंय? बापू परत जात आहेत किंवा आणखीन काही होतंय हे आपण उद्याच्या भागात बघूया मंडळी. तर तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षी त्यांचे खूप खूप आभार मानते. इतकी सुंदर लेखमाला त्यांनी लिहिलेली आहे.
उद्या पुढच्या भागासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.